नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी कच्च्या कैरीची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मिक्सरचं भांडं छोटंवालं घेतलेलं आहे। कच्ची कैरी घेतलेली आहे बघा, 1 वाटी छोट्या आकाराची घेतलेली आहे। कुईचा भाग सोडून बाकीचं सगळं बघा मी गरगर नुसतं काढून घेतलेलं आहे। 1 वाटी जर असेल का नाही कच्ची कैरी, तर अर्धी वाटी बघा कांदा टाकायचा, म्हणजे 1 छोट्या आकाराचा कांदा घेतलेला आहे। त्यात टाकायची आपल्याला कोथिंबीर, त्यात टाकायची हिरवी मिरची कमी तिखटवाली आहे, लसणाच्या 6 पाकळ्या। तुम्ही कुणी जर लसूण खात असाल तर, नसेल खात तर नाही टाकला तरी चालेल। पुदिना घेतलेला आहे बघा, देठासकट घेतलेला आहे। 4 ते 5 काड्या घ्यायच्या देठासकट। आता हिरवी मिरची जी आपण टाकली होती ना, ती कमी तिखटवाली होती। ह्याच्यामध्ये आता मी सुकलेल्या मिरच्या टाकणार आहे। हे आपण काय करायचे, तुकडे करून टाकायचे। त्यात टाकायचं आपल्याला साधं मीठ, काळं मीठ चवीप्रमाणे टाकायचे बरं का, दोन्ही थोडं थोडं टाका। त्याच्यामध्ये टाकणार आहे 1 चमचा साखर, त्यानं चव छान येते। आणि आता आपल्याला हे काय करायचं माहिती आहे का, मिक्सरला दरदर करून घ्यायचे, बारीक करायचं नाही, एकदम पेस्ट अशी करायची नाही। पेस्ट जर करायची असेल ना, तर मी त्याची पण रेसिपी पहिली अपलोड केलेली आहे। हे आपल्याला दरदर करून घ्यायचे। मिक्सरला बघा बंद चालू करून अशा पद्धतीत केलेली आहे। दरदरी पाहिजे आपल्याला, एकदम बारीक अशी पेस्ट करू नका। आता ही ना तुम्ही भाकरीवर चपातीवर खाऊ शकता, जसं आपण मसाले भात केला, पुलाव केला त्याच्यावर पण ही तुम्ही खाऊ शकता। सकाळच्या पराठ्यांच्या बरोबर, जेवताना दुपारच्या गरमीच्या दिवसात अशा पद्धतीनं चटणी करायची, कधी पण छान लागते। खूप चटण्या मी रेसिपी अपलोड केलेल्या आहे। तुम्हाला मी एक प्लेटमध्ये काढून दाखवते कशी आहे बघा। प्लेट घेतलेली आहे बघा, त्याच्यावर मी काढून दाखवते बघा, अशा पद्धतीत दरदर एकदम मस्त अशी। आणि चवीला ती छान लागते ना। ह्या चॅनलवर का नाही, ज्या चॅनलवर आता ही मी चटणी टाकणार आहे, चटणी ठेचा सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आहेत। 1 नंबर लागते चवीला, करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।